वंदे वंदे। आज वंदे मातरम गीताला 150 वर्ष झाले। किती वर्ष? 150 म्हणजे किती? 150 वर्ष। आणि या गीताचं 150 वर्ष साजरं केलं जात आहे, हे महत्वाचं आहे की नाही? गीता अनेक निवड होतात, तर ह्या गीताला हा मान का मिळाला? आता ओळख देशभक्तांची शाळा तिथे क्रांतीमध्ये ही परिक्रमा चालू करण्याच्या पाठीमागचा हाच उद्देश आहे की आपण कोण आहोत? ओळख देशभक्त। आपण ओळख देशभक्त आहोत, बरोबर? तर आपण देशभक्त आहोत याची ओळख आपल्याला आहे का? आता बघू, सांगा तुम्ही देशभक्त आहात? हो। कसं काय सिद्ध कसं करणार? तर ते सिद्ध कसं करायचं? आपलं राज्य किती आहे की नाही? त्यात काय म्हटलंय? देश रक्षणासाठी लढला, बरोबर? दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा। हा महाराष्ट्र कसा आहे? तर तो देश रक्षणासाठी लढलेला आहे। पण जे लढले ते आपले पूर्वज, बरोबर की नाही? आपले पूर्वज केले ते देशभक्त होते। त्यांनी घोषणा काय दिली? वंदे वंदे, म्हणजे देश रक्षणाची घोषणा ती आमच्या पूर्वजांनी दिली। त्यांच्या घरात आमचा जन्म झाला, ते देशभक्त होते। मग आम्ही कोण आहोत? बरोबर? ओळख पटली? पहिल्यांदा लक्षात घ्या, आपण देशभक्त आहोत। ओळख पटली? बोला, मी देशभक्त। आता आपण वंदे मातरम समजून घेऊ। हा, वंदे, तर वंदे म्हणजे नमस्कार। काय? वंदन करणे म्हणजे वंदे। मातरम म्हणजे काय? आई। मातरम म्हणजे आई। आई कुठली? आपली जन्म देणारी आई आहे, आपली भारत माता आहे ना? आहे का? गोमाता आहे, गंगा माता आहे, आणि धरती माता आहे, पृथ्वी माता आहे, बरोबर? जी आपल्याला अंगा खांद्यावर खेळवते ती आपली माता, बरोबर? म्हणजे समाजामध्ये तुम्ही फिरता की नाही? मग तुम्ही कुठे पडला, कुठे काय मार्ग चाळे केले, तर तुम्हाला कोण हरवत का? समजून सांगतं ना, ते पण आपले मागून रुकत आहे। समजलं? म्हणजे आपल्याला ज्यांनी बालपणापासून मोठं केलं, आता जमीन काय करते? आपल्याला झाडं, फुलं, पानं, अन्न, धान्य सगळं देते की नाही? निवारा देते। अशी जमीन आपल्यापासून कोणी हिरावून घेत असेल तर आपण काय करणार आहोत? आपण त्याचा प्रतिकार करणार। मग स्वातंत्र्य सेनानींनी काय केलं? तेच केलं की नाही? ईस्ट इंडिया कंपनीने भारतावरती राज्य केलं, भारताचा भूभाग फोडून घ्यायला सुरुवात केली, बंगालची फाळणी केली, आदिवासींचे हक्क हिरावून घेतले, त्यांचे धर्मांतर केले, आणि मग त्यांच्याकडून जी जनता पेटवून उठली त्यांनी नारा दिला वंदे वंदे। आता वंदे मातरम ही राष्ट्रीय घोषणा कशी असते समजायचं? तर मी जेव्हा म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की जय जवान पुढचं मी बोलायला सांगितलं का तुम्हाला? तरी तुम्ही बोलला की नाही?
आपण विहिरीवर जातो, तळ्यात जातो, तिथे दगड टाकतात ना, दगड मारताना असं दगड मग गोलरिंगण तयार होतं. होतं की नाही? घंटा वाजली कंपन तयार होत ना. तर ही कंपन तयार होतात आपल्या वातावरणामध्ये आणि ती कुठपर्यंत जातात? जोपर्यंत तळ आहे तोपर्यंत, तो एक शब्द झाला बरोबर. ते पाणी एक आहे म्हणून ती कंपन तिथपर्यंत जातात बरोबर. तशी ही कंपन जय जवान कंपन तुमच्यापर्यंत पोहोचली, तुमच्याकडून प्रतिसाद आला बरोबर. म्हणजे माझ्या रक्तातून तयार झालेली कंपन तुमच्या रक्तात पोचली, म्हणजे तुमचं आणि माझं रक्त एक आहे बरोबर. याला म्हणायचं राष्ट्रभक्तीचा रक्तगट. काय बोलायचं? अशा ज्या गोष्टी आहेत त्या राष्ट्रभक्तीच्या आहेत. त्याच्यात ते सर्वात महत्वाची कुठली गोष्ट आहे? वंदे वंदे हा नारा पहिल्यांदा दिला माहिती का तुम्हाला? पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनी प्लासीची लढाई, सुजाउद्दौला आणि मिर्जाफर या दोघांच्या मध्ये लढाई झाली आणि दोघांच्यात लढाई झाली आणि जिंकलं कोण? ईस्ट इंडिया कंपनी. म्हणजे जे लढले ते जिंकले नाही, कंपनी जिंकली, कंपनीचं राज्य आलं आणि मग त्यांनी पहिल्यांदा त्रास सुरुवात केला तो आदिवासींना द्यायला सुरुवात आणि मग ते आदिवासी भडकले. मग गिरी आणि गोसावी बंगालमध्ये म्हणजे जनजाती गिरी गोसावी त्यांनी पहिला उठाव केला 1764. किती? त्याचा नारा होता वंदे. त्याच्यानंतर 100 वर्षांनी बंकिमचंद्रांनी काव्य लिहिलं. कुठलं? वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयजशीतलाम. हे 100 वर्षांनी लिहिलेलं आहे. आणि त्याच वेळेला आपल्याला माहिती आहे 1857 लढाई झाली आणि तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार संपलं आणि ब्रिटिश सत्ता आली आणि त्या ब्रिटिश सत्तेच्या विरोधात पहिला उठाव त्यांनी केला ते वासुदेव बळवंत फडके. तर त्या बंकिमचंद्रांनी जी आनंदमठ कादंबरी लिहिली त्याच्यामध्ये वंदे मातरम गीत आहे आणि त्या कादंबरीचं आणि वासुदेव बळवंत फडक्यांच्या जीवनाचं असं साम्य दिसून येत होतं. म्हणून आपण म्हणतो की पहिला उठाव कधी 1857 नंतर जो वासुदेव बळवंत फडकेंनी केला तेव्हापासून हे गीत अधिक प्रचलित झालं. आणि मग ज्याला जसं आवडलं एखादं गाणं असतं की नाही, कोण कुठल्या पद्धतीने त्याला वेगवेगळी चाल लावते, कोण एकच पर्व बोलतंय, कोण दोन बोलतात आणि तुम्ही एवढे भाग्यवान आहात की तुमच्या शाळेमध्ये वंदे मातरम हे गीत पूर्णपणे तुम्ही ऐकता बोलता. त्याच्यामुळे तुम्ही खूपच भाग्यवान आहात आणि म्हणून मी तुमचं विशेष कौतुक करतो. तो वंदे मातरम हा मंत्र आहे. काय? वंदे मातरम हा नुसती घोषणा नाही, वेद मंत्राहूनी आम्हा. काय? वेद मंत्राहूनी आम्हा वंद्य. वंद्य म्हणजे काय? वंदनीय. वंद्य वंदे मातरम. ह्या मातृभूमीच्या सेवेसाठी आमच्या मातृभूमीला गुलाम करायला येईल त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत. आणि ह्या गोष्टीला म्हणायचं वंदे मातरम. प्राण हे सर्वांना सारखे प्रिय असतात. माहिती आहे का तुम्हाला ती गोष्ट मांडण्याची वाकण्याची पाण्यामध्ये आहे ना?
पिल्लं असतात, मग ती पिल्लं उडत जातात, मग मांजर उडावं जात आहे ना, मग शेवटी मांजर काय करते, पिल्लांच्या मांजर टाकून वा. तसं प्राण हे सर्वांना सारखे प्रिय, म्हणजे पशु असो आपण, पण प्राणाहून प्रिय काय असतंय, काय असतंय, स्वधर्म आणि स्वराष्ट्राच्या भावना. आहे की नाही? तुमचं म्हणून नाव आहे की नाही, तुमच्यावाल्यांचं शाळा आहे, त्याच्याबद्दल कोणी काय वाकडं बोललो की तुम्हाला राग येतो की नाही? येतो ना? हा स्वधर्म. आपल्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येकाला असते, असं की नाही? मग प्राण हे सर्वांना सारखे प्रिय असतात, पण प्राणाहून प्रिय असते स्वधर्म आणि स्वराष्ट्राची भावना. स्वराष्ट्र म्हणजे काय? आपला देश, आपलं गाव, आपलं घर, आपला तालुका, आणि इथून कोण तुम्हाला बाजूला काढेल तर त्यासाठी आपण काय करणार, बलिवेदीचा खेळ करायला तयार होणार. जेव्हा स्वधर्म आणि स्वराष्ट्राची भावना दडपण्याचा निर्लज्ज प्रकार राजसत्ता करते, तेव्हा अंतःकरणातील प्राण बलिवेदीचा खेळ करायला तयार होतात. आणि मग सावरकरांसारखी मंडळी काय करतात, प्रतिज्ञा करतात, शत्रूस मारिता मारिता मरितो झुंजले. बरोबर? ब्रिटिश राजसत्तेने आपल्यावर अन्याय केल्यानंतर, त्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मुघल राजसत्तेने अन्याय केल्यानंतर अंतःकरणातील प्राण हे बलिवेदीचा म्हणजे मृत्यूला आव्हान द्यायला तयार झाले, आणि त्या गोष्टीचं नाव आहे वंदे मातरम. आणि अशी घोषणा त्यांनी प्रतिज्ञा केली, आपला देश रक्षण्याची प्रतिज्ञा केली. ती 2000 चित्र मी तुम्हाला दाखवायला लागले. किती? 2000. त्यांनी काय केलं, त्याग केला आणि त्यांनी प्रेम केलं देशावर. लक्षात आलं? प्रेम कोणावर करायचं? देशावर. त्याग कोणासाठी करायचा? देशासाठी. आपली जी संपत्ती आहे ती कोणासाठी खर्च करायची? देशासाठी. संपत्ती म्हणजे काय? संपत्ती म्हणजे काय सांगू? संपत्ती म्हणजे हेल्थ इज वेल्थ. काय? शरीर संपदा. पैसे नाही ते बघा, पैसे नाही. शरीर म्हणजे आपली शरीर संपदा शक्ती. आपले दोन देश सर्वे इथून निघाले पुण्याला, कशी गेले माहिती का? कोणी सांगेल का? सांगा. आपल्या गावचे धोंडो केशव कर्वे शिक्षण महर्षी पुण्यात आहे. ते इथून गेले आणि पुण्याला मोठ्या मोठ्या संस्था काढल्या. ते पुण्याला पोचले कसे? चालत. मग चालत म्हणजे शक्ती होती म्हणून ना. तर ती शक्ती हेल्थ इज वेल्थ ही राष्ट्रासाठी वापरायची, त्याचा त्याग राष्ट्रासाठी करायचा. म्हणजे आपल्याला दष्टपुष्ट राहायचं असेल तर आपल्याला व्यसन करून चालेल का? म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय व्हायला पाहिजे? व्यसन मुक्त. काय व्हायला पाहिजे? कोणत्याही प्रकारचं तुम्ही व्यसन करणार नसाल तर तुम्हाला वंदे मातरम घोषणा करून देशासाठी लढायला शक्ती मिळेल. पडलं? थोडक्यात. बरोबर? तर देशभक्ती म्हणजे काय? राष्ट्रासाठी त्याग. राष्ट्रासाठी त्याग कशाला करायचा? व्यसनमुक्त समाज निर्माण करायला. आणि व्यसनमुक्त समाज निर्माण झाला की देश महासत्ता होईल. बरोबर? तर आज आपल्याला तुम्ही भाग्यवान आहात. आज संपूर्ण देशामध्ये वंदे मातरम 150वी जयंती आणि तुमच्या शाळेत 2000 देशभक्तांचे फोटो लावून काय अख्ख्या भारतात एक
प्रयोगशाळा काय म्हणते का हे एवढे 2000 देशभक्तांचे गुन्हे लावलेले आहेत आज आणि ती त्या सर्वांनी तीच गोष्ट केली तीच गोष्ट सगळ्यांनी केलेली आहे असा विलक्षण प्रयोग न भूतो न भविष्यती असा योग सर तुमच्यामुळे आम्हाला प्राप्त झाला तुमच्या विश्वासाचे पण मला आभार मानले पाहिजे कारण ज्या गावी विनोबांचं वास्तव्य आहे म्हणजे होतं त्यापासून 5 किलोमीटरवरती माझं गाव आहे आणि त्यांच्याच घराचा मी माडोत्री होतो गागोदे जे आहे विनोबाजींचं आपण भावे तो विनोबाजी सारखा देशभक्त काय करत होता फक्त लोकांना आवाज करायचा की गोरगरिबासाठी भूमी द्या भूमी हजारो एकर आपल्या या भूमीचं कर्तृत्व काय आहे ना ते तुम्ही शिकून घ्या या मातीतली ही मंडळी आहे हजारो एकर जमीन त्यांनी वाटली कोणाची त्याच्यात आज त्यांच्या नावाने पवनारला खूप मोठं आहे संस्था पण आम्हाला माहिती नसते म्हणून या सगळ्यांची माहिती व्हावी याची ओळख व्हावी आणि शाळा तिथे क्रांती मंदिर म्हणजे आता हे सगळे फोटोचे PDF मी तुम्हाला देणार शाळा त्याच्या PDF काढून असे लावले की शाळा तिथे क्रांती मंदिर आता हे सगळं मी तुम्हाला का देतोय कारण अनेकांपर्यंत हा राष्ट्रीय जेव्हा पोचलेला नाही त्याला काही मर्यादा असतील पण हा पोचवायला मला कोणी अडवलेलं नाही लोकशाही स्वायत्त आहे ना मी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने स्वैराचार करणारा माणूस मी नाही मग मी काय विचार केला आता माझं वय झालं माझ्या अपेक्षा आहे 2200 स्वरूपानंद स्वामींनी दिलंय असे जे का सर्व आपली संपत्ती यज्ञ सामुग्री ती मानवाची यज्ञासारखं ते सोडू द्या म्हणून हे सगळं मी लोकार्पण केलं आणि 2023 साली निघालो 20,000 किलोमीटरचा प्रवास केला बाहेर बघा ती लोक बँकेने मला गाडी दिली मी माझे मित्र आम्ही असे फिरतो आणि असे सर येतात देवगण सर आणि त्यांच्या मार्फत हा ठेवा आम्ही समाजाला अर्पण करतो आता सरांकडे दिलाय सर अख्ख्या लातूर तालुक्यातल्या शाळांपर्यंत तो पाठवतील हजारो लोकांपर्यंत राष्ट्रासाठी प्राणार्पण करणाऱ्या लोकांची माहिती पोहोचवण्याचा हा जो एक छंद आहे प्रकाश आहे तो करायला मला कोणी अडवलं नाही म्हणून त्याच्यामध्ये काम एव्हरीकडे चालू आहे आपण सहकार्य केलं आपल्या सर्वांकडे गुरु आहेत अशाच प्रकारची सेवा करण्याची पुन्हा संधी कारण ही गाव भारतरत्नाचं गाव आहे हो भारतरत्नाचं गाव आहे ना सर भारतरत्न येतात किती आहे सांगा बघू शेवटचा प्रश्न किती भारतरत्न किती आहे सांगा बघू पहिले शिक्षण महर्षी गोविंद किशोर कर्वे नंतर महाराज नंतर काय बाबासाहेब आंबेडकर आहे आणि लोकमान्य टिळक आहे बरोबर माझं सुद्धा तसे असे 5 भारतरत्न ज्या भूमीत जन्माला आले त्या भूमीने म्हटलेलं आहे वंदे